दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा प्रचंड बघायला मिळतो। म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या रविवारी तापमानानं गेल्या 3 वर्षांचा विक्रम मोडीत काढला। एप्रिल महिन्यातला शेवटचा रविवार हा हॉट संडे ठरला। 26 एप्रिल रोजी शहरात कमाल तापमान तब्बल 43.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं, जे मागील 3 वर्षातलं सर्वाधिक आहे। किमान तापमान 27.6 अंश सेल्सिअसवर। शहर आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अगदी स्पष्टपणे जाणवू लागला। म्हणजे वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेस रस्ते अक्षरशः ओस पडलेले असतात आणि नागरिकांनी घरातच राहणं पसंत केलेलं आहे, तसंच आवाहन करण्यात आलंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। छत्रपती संभाजीनगरहून आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर मोहसिन, आपण बघितलं मराठवाडा असेल, विदर्भ, सगळीकडे उष्णतेचा प्रचंड तडाखा बघायला मिळतोय। लेटेस्ट अपडेट्स काय आहेत तुमच्याकडे? सौरभ, आता 9 वाजले आणि 9 वाजता देखील मी जेव्हा लाईव्हला उभो आहे तर मी पूर्ण घामाने ओला झालेलो आहे। म्हणजे यावरून संभाजीनगरच्या उन्हाची परिस्थिती तुम्हाला कळू शकते। 3 वर्षाचा रेकॉर्ड काल रविवारी तुटलाय। 43.4 एवढा सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालं। आपण जर महाराष्ट्राची जर एक आकडेवारी बघितली तर महाराष्ट्राची आकडेवारीत आपण बघितली, कालचा रविवार म्हणजे 5 जिल्ह्यांमध्ये 46 पेक्षा अधिक तापमान होतं। म्हणजे किती उष्णतेचा लाट महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतात हे आपण जाणू शकतो। आणि जी माहिती मिळते त्यानुसार परभणी आणि लातूरमध्ये 2 जणांचा उष्माघाताने मृत्यू देखील झालेला आहे। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे वाढताना पाहायला मिळतंय। पुढील काळात हा अधिक वाढू शकतो। अमरावती देखील काल हिट झाली होती। आपण बघितले भुसावळ, वर्धा, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी प्रचंड तापमान पाहायला मिळालं। काही ठिकाणी 46 सेल्सिअसच्या वरती हा तापमान पाहायला मिळाला। आता याचा परिणाम काय होतोय? उष्माघाताने अनेकांचा मृत्यू देखील होतोय, आजारी पडतायत। मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील जी धरणं आहेत त्यातील पाणी साठा झपाट्याने कमी होतोय। काल जायकवाडीचा जर विचार केला तर 3 वर्षात सर्वाधिक बाष्पीभवन काल झालेलं आहे। त्यामुळे धरणांमधला पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आटतोय, कमी होतोय। आणि असं जर झालं, आधीच आपल्याला पावसाचा अंदाज कमी वर्तवण्यात आलेला आहे आणि या उन्हाचा पारा वाढतोय, त्यात पाणी साठा कमी होतोय आणि त्यामुळे दुष्काळाचं सावट कुठेतरी मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि महाराष्ट्रातील इतर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो जर असंच तापमान असलं तर। त्यामुळे आता लोकांनी देखील खबरदारी घ्यायला पाहिजे। आपण देखील सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतोय की गरज असेल तर उन्हाळ्यात बाहेर पडा, अन्यथा काळजी घ्या, पाणी प्यायला पाहिजे। कारण अनेक ठिकाणी आता या उष्माघातामुळे लोकांचा जीव जातोय आणि त्या ही भयावह सगळी परिस्थिती उष्णताची आपल्याला पाहायला मिळते। विदर्भात असेल, मराठवाड्यात तशीच परिस्थिती आहे। त्यामुळे हा आकडा जो 46 काल आपल्याला पाहायला मिळाला काही ठिकाणी, तो आणखी वाढू शकतो। संभाजीनगरला 43 झाला होता, तो देखील वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे उन्हाचा चटका हा महाराष्ट्राला जाणवतोय आणि त्याचे परिणाम देखील आता दिसायला सुरुवात झालेले आहे। निश्चितच मोहसिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।